पवारांचं जे माझ्यावरती प्रेम होतं बोलू त्यांना निवेदन देऊ दे मग. पक्ष प्रवेश केलेला आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया आतमध्ये चालू आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचा फॉर्म फायनल होईल. काही नाराजी पक्षात आहे का अशी चर्चा आहे. कोणीही नाराजी नाहीये आणि जो तो आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना फायनल आहे. बाहेरून आलेला असा आरोप होतोय. आपण घेतलेली आहे. उमेश पाटील आपल्यासोबत पुन्हा आहेत जोडलेले. उमेश पाटील, क्षमा करा, विषय असा आहे की विक्रम काकडे हे निकटवर्ती आहेत पार्थ पवार यांचे, मित्र आहेत, म्हणूनच त्यांचं मेरिट आणि त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली निष्ठावंतांना डावलून, असा आरोप आहे. उमेशजी, चुकीच्या अफवा कुठेही पसरू नका. असं काहीही संबंध नाही कुठल्या भाजप की राष्ट्रवादी राष्ट्रवादी असं काय झालं की ते राष्ट्रवादी भाजपत मिळणार का? भाजपचे नगरसेवक मी 4 वाजता प्रेस घेणार. त्यात सगळे प्रश्न आपण विचारा प्लीज. आता फॉर्म भरायची वेळ झाली त्यामुळे जाऊ. म्हणजे आमदार होणार का मुलगा एवढं सांगा. संजय काकडे आपल्यासोबत आहेत वैभव. उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. वैभव यांच्याशी त्याविषयी बोलूया. वैभव, उमेश पाटील असं म्हणतायत की उलट मीडियाच गैरसमज पसरवते, आमच्यामध्ये कुठलाही अंतर्गत वाद नाही आणि विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे. सुवर्ण, सगळ्यात गमतीची बाब आहे, सकाळी 10 वाजता सगळ्या नगरसेवकांना पक्ष कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं, जिल्हा परिषद सदस्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि सूचक अनुमोदनाच्या सह्या ज्या आहेत त्या त्यांना पक्ष कार्यालयामध्ये घ्यायच्या होत्या. 10 वाजता आलेले नगरसेवक हे 1:15 वाजेपर्यंत इथं ताटकळत बसलेले होते. विक्रम काकडे आणि संजय काकडे यांचा पक्षप्रवेश हा पक्ष कार्यालयात होईल असं सांगण्यात आलेलं होतं. स्वतः विक्रम काकडे यांनी जे फॉर्म भरायचे निरोप दिले त्याच्यामध्ये वेळ 1 वाजेची होती. इतकं सगळं जर नियोजित होतं तर मग या बैठका 3-3 तास का चालल्या? 2.5 तास बैठक चालली. वळसे पाटलांना तिथे यावं लागलं. सगळे जिल्ह्यातले आमदार जे शंकर मांडेकर, चेतन तुपे, शेळके, सुनील शेळके हे सगळेजण तिथे आलेले होते. माझे आमदार विलास लांडे आलेले होते आणि या सगळ्यांनी एक दबाव जो आहे तो तयार केला या सगळ्या विक्रम काकडेंच्या उमेदवारीनंतर दबाव तयार केलेला होता सुनेत्रा पवारांवरती आणि दिलीप वळसे पाटील आल्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं या सगळ्या परिस्थितीत. विक्रम काकडे यांचं मेरिट काय असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता. सुनील विलास लांडे तर संतापून निघून गेले.